हाय मैत्रिणींनो, कशा आहात? हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण आपण हसलो की आपलं घरसुद्धा हसलं राहतं. आज ना मी तुम्हाला एक गंमत सांगते. कालच माझे नवरोबा नागपूरला जाऊन आले आणि येताना ना तिकडची स्पेशल अशी संत्रा बर्फीसुद्धा आणली. गंमत काय माहिती आहे का, आम्हाला संत्रीसुद्धा हवी होती तिकडची. त्याच्यामुळे माझे नवरोबा अगदी इतके फिरले, सगळे बाजार त्यांनी पालथे घातले त्या संत्र्यांसाठी. शेवटी न राहून त्यांनी विचारलं, बाबा हे संत्र्यांचं गाव आहे पण इथे कुठे संत्रीच नाही दिसत आहेत. तर तो गृहस्थ म्हणाला की सध्या एका संत्र्याचा दर हा 35 रुपये एवढा आहे. तर मग जर आम्ही ती विकायची म्हटली ना तरी मग आम्हाला त्यात किती फायदा होईल. त्याच्यामुळे आम्ही त्या फंदातच पडत नाही. हा एक विषय वेगळा झाला. मला तुम्हाला सांगायचं की जेव्हा आपल्याला घरी आपण संत्रा बर्फी बनवायची म्हणतो तेव्हा आपल्याला काय लागतं की मावा तर हवाच, पण त्याच्यासोबत आपल्याला लागतो तो संत्र्याचा पल्प. पण मला वाटत नाही की ह्याच्यामध्ये पल्प आहे. ह्याच्यात आपला जो मावा आहे त्याच्यासोबत त्यांनी इसेन्स आणि ऑरेंजचा कलर किंवा मग इमल्शन, त्यांनी ऑरेंज इमल्शन त्यांनी यूज केलेलं आहे, हे स्पष्ट जाणवतं आहे. आणि मग म्हणजे टेस्ट वगैरे ती ओकेच आहे म्हणा. त्याच्यानंतर जेव्हा आपण ते खातो ना तेव्हा त्याच्यामध्ये असं आपलं खोबरं कसं असतं, सुकं खोबरं किसलेलं लांबटसर, त्याचं एक एक पीस जो आपण खातो ना तेव्हा कसं जाणवतो, तशा टाईपचं काहीतरी त्यात आहे. सुरुवातीला वाटलं की खोबरं असेल का, तर मग मी ते चघळून पाहिलं तर खोबरं नाही आहे, कारण आम्ही स्वतः कोकणातले असल्यामुळे खोबऱ्याची चव म्हणजे पाठांतरच आमचं. त्यानंतर मग म्हटलं काय असेल, मग थोडंसं जेव्हा नीट खाल्लं, जेव्हा मी 2 पीस संपवले त्यावेळी माझ्या लक्षात असं आलं की त्यात काही प्रमाणात ऑरेंज चेंज टाकलेलं आहे आणि काही प्रमाणात काय टाकलं आहे माहिती आहे का तुम्हाला ऐकूनसुद्धा गंमतच वाटेल, आश्चर्य. त्यांनी जे टाकलं आहे ना, आपला जो दिल्ली मथुराला जो पेठा मिळतो ना तो त्यांनी किसून त्यात टाकलेला आहे. कारण जे ऑरेंजचे जे छोटे पीस जेव्हा येतात ना तेव्हा ते सॉफ्टनेसला आहेत आणि आपला पेठा आहे ना तो जेव्हा दाढेखाली येतो तेव्हा थोडंसं त्याचा एक क्रिस्पी असा क्रंची एक आवाज येतो ना करून, तशा टाईपचा तो एक आवाज येतो. त्याच्यामुळे मला कळलं. फक्त मला एक तुम्हाला सांगायचं म्हणजे तुम्ही जर कधी घरी बर्फी बनवायला घेत असाल ना तर ही एक गोष्ट ट्राय करून बघा. त्याची जी टेस्ट आहे ना अप्रतिम, आणि ते खाताना जेव्हा दाढेखाली येतो ना, स्पेशली तो पेठा जेव्हा दाढेखाली येतो ना, अरे काय भारी वाटतं म्हणून सांगू. म्हणून मी तुमच्याशी हा एक व्हिडिओ शेअर केला आहे की तुम्हाला हवं तर मी एक दाखवते ते कशा प्रकारचं दिसतंय. हे जे आहे ना हे असं आहे लांबटसर, तर मी ते खाऊन घेतो. म्हणजे पीस असा 1 इंचापर्यंतचे असे ते पीस त्यांनी टाकलेले आहेत त्यामध्ये, आणि ते पेठ्याचे आहेत आणि थोडंफार त्यांनी ऑरेंजचे चेंड्स टाकलेले आहेत. तर तुम्ही जेव्हा कधीही घरी ट्राय करत असाल ना तेव्हा हे नक्की कॉम्बिनेशन करून बघा, खूप छान वाटतं. चला, एवढंच तुमच्यापर्यंत पोचवायचं होतं. ओके, बाय, टेक केअर.